सुरू करायला करून द्यायचं नाही ते सांगतील कसं माझं दिलं हेलो गुंजन मैडम हेलो गुंजन मैडम Yes, sir. okay Hello. am I audible? Sir, am I audible to you? Yes, Yes, sir. Yes, sir. thank you. आयुष्यात आपण एकमेकांचे होणारच आहोत पण त्याआधी आपण आयुष्य जगायला ते शिकूया अविनाश भविष्याची तरतूद करायला हवी ना खूप पैसे लागतील तुम्हाला काय वाटतं क्या
Hello, Deshmukh madam. तू फक्त एकाच फॉर्मवर येतात तुला मी राणीसाठी केलं. ये समोर लेवायच्या समोर चंद्रपडाच्या वाढत आहे. Student, please switch off your video and switch off your mic also. Mute the mic. Okay. Surpakar ma'am. Yes, sir. Doctor, over to you, ma'am. You may Yes, start sir. now. Yes, sir. Chairman of this program, Thakre sir, the inaugurator, Dr. Sanyogita Deshmukh madam, and the invited speaker, Gunjan Savarkar, is online Yes. now. You may Yes, start sir. now. Over Okay, to you, sir. madam. मस्त काय तार आहे. शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उफाक्के भाऊसाहेब देशमुख विज्ञान शाखेच्या प्रणेत्या दादीजी यांना मी प्रथम वंदन करते. सर्वप्रथम शतवार नमन आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई, मदर टेरेसा व समस्त महिला वर्गाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते. सर्व महिला आज हा सन्मानाचा अभिमानाचा दिवस उत्साहाने साजरा करत आहेत. आज भारतातील स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर आहे. शेतीतील मजुरापासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत, तसेच शिक्षिका, डॉक्टर, पोलीस निरीक्षक, तलाठी, ग्रामसेविका, पायलट, खेळाडू अशा अनेक क्षेत्रात महिलांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. JD पाटील सांगरुळकर महाविद्यालयाने होऊ घातलेल्या आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला सल्लागार समिती, इंटरनॅशनल कंप्लेंट कमिटी, इंटरनॅशनल सायन्स काँग्रेस असोसिएशन कोलकाता यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉक्टर दीनदयाळ ठाकरे सर यांचे मी शब्दसुमनाने स्वागत करते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या डॉक्टर संयोगिता देशमुख मॅडम,
यांचे सुद्धा मी शब्दसुमनाने महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करते. प्रमुख वक्ते म्हणून लाभलेल्या ऍडव्होकेट गुंजन सावरकर मॅडम यांचे सुद्धा मी मनपूर्वक शब्दसुमनाने स्वागत करते. पुसाटे मॅडमला मी अशी विनंती करते की त्यांनी पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. धन्यवाद सुरपगार मॅडम. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, बाबासाहेब सांगोळकर, कोकिळाबाई गावंडे तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना मी अभिवादन करते. आज जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे माननीय प्राचार्य डॉक्टर संयोगिता देशमुख मॅडम यांचा परिचय देताना मला आनंद होत आहे. डॉक्टर संयोगिता देशमुख मॅडम या MSc PhD मायक्रोबायोलॉजी मध्ये आहे. त्यांना 10 वर्षाचा प्राचार्य पदाचा अनुभव आहे. महत्वाचे म्हणजे त्यांच्या 4 विद्यार्थ्यांना PhD अवॉर्ड प्राप्त झालेला आहे. त्यांचे 35 पेपर नॅशनल जर्नल मध्ये पब्लिश झाले आहे. 10 पेपर इंटरनॅशनल जर्नल मध्ये पब्लिश झाले आहे. विशेष म्हणजे मॅडमला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा बेस्ट प्राचार्य पदाचा अवॉर्ड प्राप्त झालेला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिल मध्ये त्या मेंबर आहे. तसेच एक्स कॉर्पोरेटर मध्ये त्या होत्या. 6 वर्ष JD पाटील सांगोलकर महाविद्यालय दर्यापूर येथे त्या असताना त्यांच्या कार्यकाळात महाविद्यालयात 2रे नॅक झाले. त्याचप्रमाणे गव्हर्नमेंटचे 2 अवॉर्ड मिळाले व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 1 अवॉर्ड मिळाला. ऑल इंडिया ट्रेनर फॉर कॅपॅसिटी बिल्डिंग फॉर वुमेन तसेच वर्ल्ड हुज आणि हू मध्ये त्यांच्या नावाची नोंद आहे. त्यांना सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये आवड आहे. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित दुसरे पाहुणे ऍडव्होकेट गुंजन सावरकर यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख लॉ कॉलेज अमरावती येथून 2020 मध्ये लॉ झालेले आहे. DELF फ्रेंच लँग्वेज मध्ये त्यांचा डिप्लोमा झालेला आहे. NBT लॉ कॉलेज नाशिक यांनी 14वी नॅशनल मूक ट्रायल आणि जजमेंट रायटिंग कॉम्पिटिशन घेतली. त्या स्पर्धेमध्ये त्यांना बेस्ट जज आणि जजमेंट अवॉर्ड मिळाला. डॉक्टर पंजाबराव देशमुख लॉ कॉलेज यांनी 4थी इंट्रा कॉलेज मूक कोर्ट स्पर्धेत त्यांना बेस्ट मेमोरियल अवॉर्ड मिळाला. जळगाव मधील SS मनियार लॉ कॉलेज यांनी नॅशनल मूक कोर्ट कॉम्पिटिशन मध्ये त्यांना बेस्ट मेमोरियल अवॉर्ड मिळाला. तसेच त्यांना रिसर्च मध्ये आवड आहे. टीचिंग क्षेत्रात आवड आहे. डिजिटल मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, बिझनेस डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा आवड आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांचा सतत सहभाग असतो. आज 8 मार्च जागतिक दिन आहे. महिलांनी स्वतःच्या दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या हक्कामध्ये
स्त्री पुरुष समानतेबाबतच्या अनेक हक्क आणि अधिकारांचा समावेश होता. यात कामाचे तास, वेतन या बाबी तर होत्याच, पण प्रामुख्याने मतदानाच्या हक्काबाबतची जागरूकताही होती. महिलांना जगभर अनेक देशांमध्ये मतदानाचा हक्क नव्हता. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रातही महिलांना सुरुवातीपासून मतदानाचा अधिकार नव्हता. तेथे महिलांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी 144 वर्ष लागली. ब्रिटनमध्ये 100 वर्षांनी महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. परंतु स्वतंत्र भारतात मात्र मतदानाचा अधिकार स्त्रियांना मिळवून दिला तो 1950 साली पास झालेल्या भारताच्या संविधानामुळेच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमामुळे भारतीय राज्यघटनेत स्त्रियांना समानतेचा अधिकार मिळाला. आजची स्त्री सुशिक्षित आहे, स्वतंत्र आहे, कमवती आहे, याचे श्रेय फुले दाम्पत्यांना तर जातेच, तसेच आजची स्त्री स्वतःच्या हक्काबद्दल सजग आहे, जागरूक आहे, तिला तिचे अधिकार माहित आहेत, तिच्या हक्कासाठी तिला लढता येते, तिला सामाजिक राजकीय स्टँड घेता येतो, तिच्या विरुद्ध झालेल्या अन्यायाविरुद्ध तिला दाद मागता येते, लढा उभारता येतो. त्यामुळे स्त्रीला कायदेशीर दृष्ट्या साक्षर आणि सक्षम बनविण्याचे श्रेय महान कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जाते. तर स्त्री शिक्षणाचे श्रेय सावित्रीबाई फुले व दाम्पत्यांना जाते. एवढे बोलून मी माझे प्रास्ताविक संपविते आणि पाहुण्यांना आपले विचार मांडावे अशी विनंती करते व पुढील सूत्रसंचालन प्राध्यापक चोरपगार मॅडम यांच्याकडे सोपविते. धन्यवाद. धन्यवाद पुसाटे मॅडम. मी माननीय संयुक्ता देशमुख मॅडमना अशी विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द मांडावे. हॅलो देशमुख मॅडम, तुमचा आवाज येत नाही मॅडम. अनम्यूट कराल प्लीज. स्क्रीनवर अनम्यूट असेल लेफ्ट साइडला. आता येतोय? हो, येस मॅम. Yes, sir. ओव्हर टू यू मॅडम. Okay, thank you. Yes. Sorry, it was unmuted. Once again, I start. A very good afternoon to all of you. I pay my homage at the onset of this program to the great visionary and educationalist, Dr. Panjabrao Deshmukh, and also the founder of this college, J.D. Patil Sangotkar Sahib and Dadiji. The principal of the college, J.D. Patil College, has organized this program. And the patrons of this program, I must recognize the president of Shivaji Education Society, Harshvardhanji Deshmukh. And the other patron is Madam Vijayalakshmi Saxena, who is also a president of ISKA. Then today's speaker, she is also a woman, Kumari Gunjan Savarkar. Then the organizers of this program, the convener of ISKA, Amravati chapter, Dr. Bodke sir, Dr. Kadu madam, Saurpagar madam, Usate madam,
Wish you all, and all the students and the teachers who are here for the program, wish you all a very happy Women's Day. Now, talking about Women's Day, we have to go a long way behind. As Pusate Madam said, 100 years back in England, 150 years back in all over the world. So the same thing happened. There was a conference, international conference of women who wanted equal wages for their work. The work they did, which was similar to the work what men did with same hours, but the wages paid to women were less compared to the men. So the fight started over there. माझ्या क्लास चालू आहे. क्लास चालू आहे. They wanted equal wages, as well they wanted a right to vote. So right to voting and equal wages were the two demands which were put forth in a conference, international conference held in Europe. And in this conference, at the end of this conference, these two demands of women were recognized, and hence all women are celebrating this International Women's Day. So credit goes to those workers who worked that time in Europe for the demands of women. And Mary Zetkin was the person who initiated this movement. So, friends, now from that day, we are celebrating this International Women's Day all over the world. And that brings a very big responsibility to all the women, because we are celebrating this day. People are recognizing us. Why are we celebrating this day? This day is being celebrated to recognize the efforts of all those women. All those women who have been Durga, who have been Saraswati, who have been Jizau, who have been Savitri, who have been Indira Gandhi in their real lives, who have worked so hard and thrived so hard to achieve a position in their real lives. And these women need to be celebrated so that they become an inspiration for the other women to work as well. It is a day to inspire, to take inspiration from these women, for the woman to march ahead. If a woman needs to march ahead, it is not an easy task. It is a very difficult task, as she has to manage so many things at the same time. She has to manage the household, she has to manage the children, she has to manage the family along with her work. So at a time, many tasks are to be completed, and hence this should be her effort and her work and her effort that she puts in has to be recognized. They need to be recognized. And so this celebration day is in itself a very, very big day. The responsibilities of women are unending. And most of the time, her work is also not always taken into consideration. What I have seen in this so many years of my of the jobs I've been doing, I've seen that most of the time it happens that whatever you say, whatever your brain tells you, and you give a suggestion, most of the time these suggestions are not recognized, and somebody else takes the credit of your suggestions. So that is a very major problem women are facing. People do not accept the fact that women can take better decisions, women can take bigger decisions, women can work more, and she can hold higher positions also. So this difficult period which we are all going through, we have to march ahead, and the times are changing. If you see into the history, and if you see now the position of women, let us talk about in India, there is a huge change. It's a very big change, and we are really marching forward. And I really wish all the girls, all the female students over there to keep their head upright and continue with their march in life. There is also a small piece of advice I would like to give everyone. Since we are in the era of women's liberation, we are in the era of gender sensitivity, we have some rules and regulations that need to be followed. We have
we should know, we should understand that we should not take undue advantage for all the privileges that are being given to women. Now, this subject is such a huge subject. If you go on talking about this, I can speak for 5 days. So let us not go into the detail. We have a speaker over here who's a lawyer and who needs to tell all of you what are the legal criteria which are there for women. I think this is a very important topic and all women should know about it. Again, I would once again wish you all to enjoy and live the women's liberation with full zest, full work, full energy, and within the framework of the rules and regulations. Have a wonderful Women's Day. And I wish the deliberations of this today's Women's Thank you, madam. Thank you very much, Deshmukh madam. Yes. You will continue with your program. यानंतर या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेल्या ऍडव्होकेट गुंजन सावरकर मॅडम, मी मॅडमला अशी विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. धन्यवाद मॅडम. आवाज ऐकायला येतोय का? हो मॅडम, येत आहे. मॅम, थँक्यू मॅम. सर्वप्रथम सरस्वती मातेस वंदन करून तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून आजच्या विशेष दिवसाचा प्रारंभ करूया. तसेच आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आदरणीय डॉक्टर हर्षवर्धनजी देशमुख सर, डॉक्टर संयोगिता देशमुख मॅडम, तसेच डॉक्टर विजयलक्ष्मी सक्सेना मॅडम आणि जे डी पाटील सांगोदकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ठाकरे सर, यासोबतच जे डी पाटील सांगोदकर महाविद्यालयाचे आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, कारण मी पण तुमच्या एवढीच एक विद्यार्थिनी आहे. अजून ऑफिशियली ऍडव्होकेट व्हायची आहे, परंतु लास्ट इयरला आहे यावर्षी. तर मी पण तुमच्या एवढीच आहे, त्यामुळे मी तुम्हाला माझे मित्रमैत्रिणी समजू शकते. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आणि ज्या सर्वात महत्वाच्या दिवसासाठी आपण इथे जमलो आहोत, सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आता जागतिक महिला दिन म्हणायला किंवा महिला दिन हा इतका व्यापक स्वरूपाचा विषय आहे की या विषयावर जितकं बोलावं तितकं कमी आहे. पण मला असं वाटतं की जसं संयोगिता मॅडम म्हणाल्या की आपल्या महिला दिनाची सुरुवात कुठून झाली, त्यानंतर आधी मॅडमनी पण इंट्रोडक्शन दिलं की हा खूप ऐतिहासिक लढा आहे. तर मी सांगू इच्छिते की हा फार ऐतिहासिक लढा जरी असला तरी आज भरपूर प्रमाणात बदल दिसून येतो आहे. आणि मॅडमनी ज्या प्रकारे आपल्याला इतिहास सांगितला आहे तो फार महत्वाचा इतिहास आहे, ज्या इतिहासावर आपण कॉन्सन्ट्रेट करायला हवं. म्हणजे आजच्या काळातल्या विद्यार्थिनी म्हणून आपण सर्वात पहिले त्या इतिहासावर कॉन्सन्ट्रेट करूया. कारण अशी कोणती स्त्री होती जिने हे स्वप्न पाहिलं होतं की मी स्त्रियांना समानतेपासून ते मतदानापर्यंतचा अधिकार देईल. स्त्री ही चूल आणि मूल्यासाठी बनली नसून तिचे अधिकार काय, तिचे नैसर्गिक अधिकार काय, नैसर्गिकरित्या देवानी कोणती देणगी तिला दिली आहे, मग त्याचा समाजात अपमान का होतो आहे. मग ह्या जो विचार ज्या स्त्रीच्या मनात आल्या त्या स्त्रीला सर्वात पहिले सलाम करूया. तसेच सर्वात प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना नतमस्तक होऊन आजच्या दिवसाची सुरुवात करूया. आता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आपण बघतो आहे की झेटकिन या ज्या होत्या यांनी चळवळ सुरू केली होती, जी चळवळ स्त्रियांच्या अधिकारासाठी होती. मग ज्या चळवळीचं स्वरूप इतकं आक्रमक झालं की लाखो संख्येने स्त्रिया संघटित व्हायला लागल्या. बघा, अमेरिका सारखा जो देश आहे त्या देशात ही चळवळ सुरू झाली होती. म्हणजेच याच्यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता की ही चळवळ महाराष्ट्रासाठी नाही, भारतासाठी नाही, तर जागतिक पातळीवरची चळवळ होती. म्हणजेच काय की मेरी झेटकिन या अशा एक स्त्री होत्या की ज्यांनी ही चळवळ सुरू केली. आणि 8 मार्च हा असा दिवस निघाला ज्या दिवशी या सर्व गोष्टीला रेकॉग्निशन मिळालं. मग रेकॉग्निशन मिळालं हे 1908च्या काळी. मग पुढे बघा की जागतिक हा शब्द कसा ऍड झाला. महिला दिन
त्या महिला दिनाला सर्वात मोठा शब्द ऍड झाला आहे आधी, तो म्हणजे जागतिक महिला दिन. आपल्या जर तुम्ही ऐकलं असेल बरेच वेळा, तर मला वाटतं की युनो म्हणजे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, त्याचं मराठीत अर्थ म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना. तर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेत असं बिल पारित झालं की 1975 हे जे साल होतं, हे साल जागतिक महिला वर्ष म्हणून सेलिब्रेट करण्यात आलं. म्हणजे बघा, ज्या महिलेला समानतेचा अधिकार नव्हता, मतदानाचा अधिकार नव्हता, त्या महिलेसाठी 1975 हे साल जागतिक महिला वर्ष म्हणून सेलिब्रेट करण्यात आलं. आणि तेव्हापासनं युनो मध्ये जेव्हा बिल पारित झालं, तिथून 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतोय. आणि तो आजही आपण करतोय आणि त्या मेन कार्यक्रमासाठी आज आपण इथे जमलो आहोत. आता जागतिक महिला दिन म्हणाले की महिलांचे अधिकार, महिलांनी कोणत्या अन्यायाला वाचा फोडली, आज महिला कुठे स्टँड होत आहेत, ह्या सर्व गोष्टींसाठी आपण बोलतो. मग आता मला असं वाटतं की सर्वात मोठा विषय येतो तो महिला सशक्तीकरणाचा. कारण बघा, इतिहासामध्ये आपण बघितलं आहे की झेटकिनने कोणती आव्हानं पेलली, आता ती आव्हानं राहिली नाही. कारण आपल्याला समानतेचा, मतदानाचा, पुरुषांसोबत काम करण्याचा असे अनेक प्रकारचे अधिकार मिळाले. मग आता ती परिस्थिती तर राहिली नाही, आता परिस्थिती पूर्णतः बदललेली आहे. मग आता ही बदललेली जी परिस्थिती आहे, या परिस्थितीवर आपण फोकस करूया. मग आता महिला सशक्तीकरण कसं झालं, मी तुम्हाला थोडक्यात सांगते. बघा, महिला सशक्तीकरणासाठी मला असं वाटतं की अमरावती जिल्हा एवढं भाग्य कुठेच नाही. अमरावती जिल्हा हा महिला सशक्तीकरणासाठी भाग्यवान जिल्हा म्हणून ओळखण्यात यावा असा माझा विचार आहे. आता यामागील कारण भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ह्या अमरावतीच्या प्रतिभाताई पाटील राहिलेल्या आहेत. आणि सध्या परिस्थितीमध्ये तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा, अमरावती जिल्ह्याचं लोकसभेमध्ये नेतृत्व करणाऱ्या नवनीत राणा मॅडम, अमरावती जिल्ह्याचं विधानसभेमध्ये नेतृत्व करणाऱ्या सुलभाताई खोडके मॅडम, अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमतीताई ठाकूर मॅडम, आणि अमरावती जिल्ह्याची सुरक्षिततेची जबाबदारी बाळगणाऱ्या पोलीस आयुक्त म्हणजे डॉक्टर आरती सिंग मॅडम. आणि याही पुढे फार तुम्हाला सांगायचं झाल्यास अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश सुद्धा महिला आहे. मला याच्या पुढे असं वाटत नाही की महिला सशक्तीकरणाची व्याख्या सांगण्याची आज गरज आहे. कारण की अमरावती जिल्ह्याचं भाग्य फार मोठं आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये महिला सशक्तीकरण फार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मग आता महिला सशक्तीकरणाचा विषय निघाला म्हणजेच मग मला या गोष्टीवर बोलावंसं वाटतं की आज महिलांमध्ये फरक आलेला आहे, महिलांमध्ये चेंज झालेला आहे आणि ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते आहे. मग आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणे म्हणजे काय? कारण की प्रत्येक आज वर्तमानपत्रात, टीव्हीवर किंवा प्रत्येक ठिकाणी जिथे चर्चा होत असेल तिथे ही कन्सेप्ट डिस्कस करण्यात येते की प्रत्येक स्त्री प्रत्येक क्षेत्रात काम करते, त्यानंतर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते. मग आता स्त्रियांनी असं समजावं का की पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणे म्हणजे मी पुरुषांना कसं दबावात आणू, हा प्रकार नव्हे, तर मी पुरुषांकडून कोणत्या क्वालिटीज मी एक्सेप्ट करू आणि माझ्या क्वालिटीज कोणते पुरुष एक्सेप्ट करतील. बघा, या ठिकाणी पुरुषांनी पण हे मात्र लक्षात घेणं आवश्यक आहे की मी स्त्रियांकडून कोणत्या क्वालिटीज एक्सेप्ट करू शकतो. कारण बघा, परिस्थिती चेंज झालेली आहे, स्त्रिया तेवढ्या केपेबल झालेल्या आहेत. मग अशा कार्यक्षम स्त्रिया जर असतील, सोबत काम केलं तर तुमच्या कार्यालयाची प्रगती होईल, त्यासोबत समाज घडेल. आणि मला वाटतं की भारताचे सुजाण नागरिक म्हणून तुमचं हे प्रथम कर्तव्य आहे की तुम्ही ज्या ठिकाणी काम करता आहात तिथली डेव्हलपमेंट हे तुमचं प्रथम कर्तव्य आहे. मग जेव्हा हा सशक्तीकरणाचा विषय वाढत गेला त्यावेळी माहिती पडलं की महिलांसोबत आधी भेदभाव व्हायचा. आता ह्या भेदभावासाठी पण कायदे आले की स्त्री पुरुष समानता असू द्या, इक्वल अपॉर्च्युनिटीज, इक्वल पे, इक्वल ट्रीटमेंट, हे जे इंग्लिश शब्द आहेत हे नेहमी वापरण्यात आले. आणि कॉन्स्टिट्यूशननी, खरंच इंडियन कॉन्स्टिट्यूशननी हे सगळे अधिकार तुम्हाला गॅरंटेड केलेले आहे. मग आता नेहमी ह्या गोष्टीवर आपण फोकस करतो की महिला सर्व क्षेत्रात काम करतायत, परंतु तिच्या मनात आज असुरक्षितता आहे. ही जी असुरक्षितता आहे ना मैत्रिणींनो, ही अजूनही गेलेली नाहीये. किंवा मी सर्वांना सांगू इच्छिते की महिला असुरक्षितता हा विषय काय आहे. कारण आजही रात्री 11 वाजता घराच्या बाहेर पडण्याची ताकद तिची नाही आहे. कारण की समाजात घडणाऱ्या घटना, रोज कानावर येणाऱ्या चर्चा ह्या फार वाईट आहेत. त्यानंतर अजूनही तिला असं वाटतं की अशी घटना माझ्यासोबत घडली तर समाजात माझा मान राहणार नाही आणि मी कोणत्या चेहऱ्याने समाजात पुढे जाऊ, हे सर्व जे गोष्टी आहे आजही तिच्या समोर येतात.
मग आता महिला असुरक्षितता कुठून आली? सर्वात महत्वाची गोष्ट, महिला असुरक्षितता वाटायची कारण म्हणजे की आपल्याला ह्या स्त्री पुरुष भेदभावाचा वारसा लागलेला आहे. हा स्त्री पुरुष भेदभाव हा आजचा नव्हे, तर याला इतिहास आहे. आता जसं आपण बघितलं आहे की अमेरिका सारखा जो देश आहे तिथून जरी सुरुवात झाली आहे, तर या चळवळीचं आक्रमक स्वरूप झालं आणि चळवळीनी नंतर बदल होण्यासाठी बरेच दिवस घेतले. मग आता मला भेदभावाबद्दल तुम्हाला एक चांगलं उदाहरण सांगावंसं वाटतं. बघा, आपण एका जनरेशनचे आहोत आणि मलाही असं वाटतं की बऱ्याच लोकांनी सध्या एक म्हणजे काही दिवसांअगोदर एक गुंजन सक्सेना नावाचा जो एक मूवी आहे तो रिलीज झाला होता. आता मला नाही माहिती की कितपत लोकांनी तो पाहिला, परंतु त्यातले मी प्रसंग सांगू इच्छिते, कारण की स्त्री पुरुष भेदभाव ही संकल्पना काय हे मला तुम्हाला सांगायचंय. आता तो मूवी, आपण गुंजन सक्सेना बद्दल बोलूया. गुंजन सक्सेना ही आपल्यासारखी एक साधारण मुलगी होती, जिच्या डोळ्यात नवीन स्वप्न होती. ती नवीन स्वप्न सत्यात उतरवण्याची ताकद तिच्यामध्ये होती, म्हणून तिने वैमानिक होण्याचं स्वप्न पाहिलं. स्वप्न बघा खूप साधं होतं. इतर पुरुष या क्षेत्रात फार जायचे, पण तिला सुद्धा वैमानिक व्हायचं होतं. वैमानिक तर मुलगी झाली, कारण वडिलांचा, घरचा, कुटुंबाचा फार मोठा सपोर्ट असल्यामुळे ती वैमानिक झाली. लढाईमध्ये सामील होणारी पहिली महिला वैमानिक म्हणजे गुंजन सक्सेना होती. मग आता गुंजन सक्सेनाचा सर्वात मोठा विषय आपण इथे याच्यासाठी घेतो आहोत की त्यांचं उदाहरण, आपण अशा समाजात अनेक उदाहरणं आहेत, पण आपण त्यांचं उदाहरण का घेतोय? कारण की ज्या वेळेस त्यांचं सिलेक्शन झालं आणि जेव्हा ट्रेनिंग पिरियड सुरू झाला, त्या ट्रेनिंग पिरियड मध्ये तिला कोणत्या गोष्टीवर डावलण्यात आलं? आता बघा की कोणत्या गोष्टीवर डावलण्यात आलं. सगळ्यात पहिला मुद्दा होता की एक स्त्री आहे, ही फार भावनिक आहे, लढाईमध्ये भावनिक असून चालत नाही, देशाची जबाबदारी, देशाची जोखीम तुमच्या खांद्यावर असते. अशा वेळेस स्त्री ही कोणत्या वेळी रडेल, ही भावनिक होईल, हिची शारीरिक कमतरता आहे. मग या गोष्टींमुळे ही हे युद्ध किंवा युद्धामध्ये परिपक्व म्हणून राहू शकणार नाही. या सर्व गोष्टींचा उद्देश करून तिला ट्रेनिंग पिरियड मध्ये डावलण्यात आलं. परंतु ती एवढी जिद्दी होती की ती कंटिन्यू त्या ट्रेनिंग मध्ये शिकत राहिली. मग पुढे काय झालं की आता त्यापेक्षा सर्वात मोठा तिच्या जीवनातील क्षण आणि प्रसंग बघा कोणता होता. ज्या दिवशी भारताचं कारगिल युद्धाचा दिवस घोषित झाला, त्या दिवशी कारगिल युद्धाच्या लढाईमध्ये सर्व तिचे पुरुष सहकारी सामील झाले होते आणि गुंजन सक्सेना ह्या एकट्या एका टेंट मध्ये त्या सर्व कंट्रोलिंग सांभाळत होता. परंतु जेव्हा वरून कॉल आला की आता भारताची परिस्थिती फार विचित्र झालेली आहे व सर्व पुरुष सहकारी हे फार संकटात सापडलेले आहे, अशा वेळी भारताला कार्यक्षम महिलेची गरज होती आणि सर्वात मोठं नाव पहिले आलं ते गुंजन सक्सेनांचं आणलं. त्यांनी कोणत्याही गोष्टीत विचार न करता आपलं प्लेन त्या ठिकाणी लँड केलं आणि त्यांच्या सोबतच्या सर्व पुरुष सहकाऱ्यांना जीवनदान दिलं. म्हणजे स्त्री पुरुष भेदभावाची कन्सेप्ट त्या एका बाईने मोडून काढली, कारण लढाईमध्ये सामील होणारी पहिली महिला वैमानिक ती बाई होती. आणि मी तुम्हाला हे उदाहरण फक्त यासाठी इथे सांगते आहे की आज आपण आधुनिक जगात जगत आहोत, तंत्रज्ञानाच्या फार जवळ आहोत आणि तुम्हाला हे उदाहरण रिलेट व्हावं म्हणून मी हे उदाहरण सांगितलं. लाखो स्त्रियांनी बलिदान दिलं आहे, असे लढे लढले आहेत, तेव्हा जाऊन समाजामध्ये बदल घडला आहे आणि आज ही महिला सक्षम बनली आहे. मग या सर्व अडचणींवर मात करत असताना आजही परत जो विषय येतो तो असुरक्षिततेचा येतो आणि कुठेतरी कमी आपण आहोत असं आपल्याला जाणवतं. मग ही जाणीव आपल्याला येते कुठून? कारण तशी ट्रीटमेंट तुम्हाला मिळते. मग आता ही जाणीव जरी तुम्हाला असेल, तर जाणीव जरी होत असेल तरी मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की आज आपल्याकडे भरपूर उदाहरणं आहेत आणि भरपूर फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. पहिल्यासारखं बऱ्याच गोष्टींसारखा अन्याय आता होत नाही, कारण कायद्याची बाजू ही फार मजबूत झाली आहे. स्त्री ही सर्वात जर मजबूत झाली असेल तर ती कायद्यांनी झाली आहे. कायद्याने तिला अधिकार बहाल केलेले आहे आणि बिंग लॉ स्टुडंट हे माझं कर्तव्य आहे की आज मी तुमच्यासोबत काही अशा कायद्यांची चर्चा करणार आहे ज्यावरून तुमच्या लक्षात येईल की या कायद्यांनी आपल्याला किती कार्यक्षम बनवलं आहे किंवा किती सक्षम बनवलंय. म्हणजे या समाजात जगत असताना एक डोक्यात भावना येते की मला जर काही झालं तर मला वाचवण्यासाठी काहीतरी आहे. परंतु बघा, मला एक अजून सांगावंसं वाटतं की सध्या कायदा हा तुमच्या संरक्षणासाठी आहे, कायदा हा तुम्हाला वाचवण्यासाठी आहे, परंतु कायद्याचा गैरवापर होता कामा नये या गोष्टीवर जास्त कॉन्सन्ट्रेट करा. कारण विषय कसा होतो, की कायद्याची बाजू म्हटली की मग आता स्त्रियांकडून बरेच कायदे नवीन डेव्हलप झालेले आहे. मग नवीन डेव्हलप झालेले कायदे जर असतील
तर मग आता इथे पुरुषांना ही एक भावना होते की कधी कधी काही प्रसंग न घडता स्त्रिया त्याचा गैरवापर करू शकतात, असा आजकाल आपल्याला सिनारिओ दिसतो आहे. परंतु अशी परिस्थिती का निर्माण होते? कारण आज अधिकार दिले नसते तर तुम्ही तेवढ्या सक्षम बनल्या नसत्या. मग आज सक्षम बनले आहेत, पण एकासोबत नवीन आव्हान आले. मी तुम्हाला सांगते आहे, आव्हानही थांबणार नाहीत. आव्हानं ही ऐतिहासिक काळापासून चालत आली आहे. मेरी झेटकिन, क्लारा झेटकिन ज्या होत्या, त्यांनी ही चळवळ उभी केली. त्यांच्यासमोर अधिकार मिळण्याचे आव्हान होतं. आपल्यासमोर अधिकारांचं आव्हान नाही, तर आपल्यासमोर अतिशय वेगळे आव्हान आहे. त्याच्यामध्ये असुरक्षित वाटण्याचं हे पहिले एक आपला सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. कारण की असुरक्षित का वाटतं? कारण की मी त्याचे तुम्हाला बरेचसे कारण सांगितले आहे. मग पुढे आता असुरक्षिततेच्या विषयाला म्हणून कायद्याच्या विषयाला, की कायद्याने तुम्हाला कसं प्रोटेक्ट केलंय. मग आपण कायद्याच्या विषयावर जाऊया. आता कायद्याचा सर्वात मोठा विषय म्हणजे तुम्हाला मी काही कायदे तुमच्यासोबत मी डिस्कस करू इच्छिते इथे. आता सर्वात महत्वाचा कायदा मी तुम्हाला सांगते. एक केस होती जी सुप्रीम कोर्टासमोर केस गेली आणि त्या केसचं नाव होतं विशाखा वर्सेस स्टेट. मी थोडं इंग्रजी भाषेत तुम्हाला सांगते आणि मराठीत सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करते. आता सर्वात पहिली केस होती मैत्रिणींनो, विशाखा वर्सेस स्टेट. आता इट हॅज बीन हेल्ड बाय द सुप्रीम कोर्ट दॅट at every level there should be a one Vishakha committee which will protect the rights of the women and which will protect the women. मग आता बघा याच्यामध्ये काय होतं की स्त्रिया प्रत्येक कार्यालयात काम करतात. शासकीय, निमशासकीय किंवा खासगी कार्यालयांमध्ये स्त्रिया काम करत आहेत. मग आता विशाखा समिती ही प्रत्येक ठिकाणी स्थापित व्हावी, हे या कायद्यामागचं ध्येय होतं. मग विशाखा समिती म्हणजे काय? सर्वात महत्वाचा मुद्दा. आता ही विशाखा नाव कुठून आलं, मग ही केस कशी झाली, याचा फार मोठा इतिहास आहे. पण सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला की विशाखा समिती ही सर्व ठिकाणी असावी आणि ती महिलांना प्रोटेक्ट करण्यासाठी असावी. मग विशाखा समिती सर्वात पहिलं काम कोणतं करेल? त्याचं महत्वाचं उत्तर म्हणजे विशाखा समिती ही या गोष्टींवर लक्ष ठेवेल की सर्वात पहिलं म्हणजे की स्त्रिया कोणत्या वातावरणात काम करतायत, ज्या वातावरणात काम करतायत तिथे त्यांच्यासोबत शारीरिक किंवा मानसिक छळवणूक होते आहे का, किंवा कोणत्या पुरुषांचा त्यांना तिथे त्रास आहे का, किंवा कोणाच्या दबावामध्ये त्या काम करता आहेत का. मग ह्या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी विशाखा समिती ही स्थापन याच्यासाठी झाला की जे तरी प्रोटेक्टेड फील व्हावं, जिथे त्या काम करतात ती फार नसावं आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर ह्या कमिटीची नजर असावी, जेणेकरून ज्या गोष्टी पुढे घडतात त्या गोष्टीला तिथेच आळा लागेल. आता ही सर्वात महत्वाची केस होती. त्यानंतर तुम्हाला सांगायला झाल्यास एक ऐतिहासिक निर्णय झाला बघा काही दिवसांपूर्वी. आता हा ऐतिहासिक निर्णय कोणता? एक त्या केसचं नाव होतं विनीता शर्मा वर्सेस राकेश शर्मा. And in that case also it has been held by the Supreme Court. Daughter is equally entitled to the share of her father's property as equal to. याचा अर्थ बघा काय, वडिलोपार्जित प्रॉपर्टी. बघा माझं शब्द आहे त्या शब्दावर याच्यासाठी फोकस करा, कारण कायद्यामध्ये एका शब्दाचा अर्थ हा वेगळा असतो आणि एका शब्दाचा जर अर्थ वेगळा निघाला तर तुमची केस कोर्टासमोर स्टँड होत नाही. म्हणून मी काय म्हणते की वडिलोपार्जित प्रॉपर्टी. वडिलोपार्जित प्रॉपर्टी मध्ये मुलांना जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार स्त्रियांना म्हणजे मुलीला सुद्धा आहे त्या घरातल्या. हा ऐतिहासिक निर्णय झाला आणि त्याला कायद्यामध्ये कन्सेप्ट आहे कोपासनरी राईट्स. म्हणजे कसं होतं ना जनरली की म्हणजे मुलगा आहे, मग हा मुलाला आता पुढे आयुष्य जगायचं आहे, आई वडील त्याला सपोर्ट करतात. मुलीचं काही नाही, मुलीचं काय आहे, आज ती निघून जाईल, दुसऱ्या घरात जाईल, दुसऱ्या घरातील लोक तिची काळजी घेतील, मग तिला वडिलांची प्रॉपर्टी कशाला हवी. मग ह्या सर्व गोष्टी होत्या, ह्याच गोष्टी काळानुरूप चालत आल्या होत्या. मग आज काय झालं की ऐतिहासिक निर्णय झाला, जेवढा मुलाला अधिकार आहे तेवढा मुलीला अधिकार आहे. तिच्या इच्छेविरुद्ध तुम्ही करू शकत नाही आणि ती वडिलोपार्जित प्रॉपर्टी असली पाहिजे. इट शुड नॉट बी द सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी ऑफ युअर पेरेंट्स. त्यानंतर असे बरेचसे कायदे डेव्हलप झाले. त्यानंतर बघा आता जनरली मुलींचं आयुष्य असं राहतं, मी मुलींवर जास्त फोकस करते आहे, मला माहिती आहे शिक्षक वृंद पण आहेत, काही मित्रवर्ग पण आहे माझा, परंतु आज महिला दिन असल्यामुळे पहिले मुलींवर फोकस करते आणि तुम्हाला पण एक लास्ट मध्ये ऍडवाइस देते. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की कायदा डेव्हलप झाला तो बघा. मग आता मुलगी जेव्हा सासरी जाते आहे, सासरचं घर तिच्यासाठी नवीन आहे, मग नवीन घरात तिला कोणत्या प्रकारची वागणूक मिळते, मग तिला तिथे प्रोटेक्टेड फील होत आहे का, किंवा तिच्याशी तिथे अन्याय होतो आहे का, यासाठी म्हणून सर्वात महत्वाचा कायदा आला आणि तो कायदा म्हणजे प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. आता डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट म्हणजे काय, हा कायदा कोणता?
डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे कौटुंबिक हिंसाचार. आता ज्या ठिकाणी मुलगी ही सासरी जाते आहे, तिच्यासोबत अन्याय होतो आहे किंवा तिच्या घरात त्या घरामध्ये तिला चांगली वागणूक मिळत नाही, अशा वेळेस तिच्याजवळ सगळ्यात पहिलं ऑप्शन अवेलेबल असतं ते म्हणजे माहेरी परत जाणे. म्हणजे अशा वेळी ती मुलगी तिथून निघून आपल्या वडिलांच्या आधाराने, भावाच्या आधाराने माहेरी परत जाते. मग जेव्हा ती माहेरी जाते तेव्हा आता सर्वात मोठा प्रश्न येतो की ती माहेरी गेल्यानंतर जर तिला मूलबाळ असेल तर त्यांचं पालन पोषण दोघांचं कोणाच्या भरोशावर होईल. कारण नवरा इकडे राहिलेला आहे सासरी, सासरची मंडळी सासरी आहे, ही माहेरी गेली आहे, आई वडिलांकडे गेली आहे. मग आता काय, तिने लग्न त्याच्यासोबत केले आहे, कायद्याने ती त्याची अर्धांगिनी आहे आणि मग ती अर्धांगिनी आहे तर म्हणून कायद्याने अधिकार हा मुलीला दिला आहे की ज्या मुलासोबत तिचं लग्न झालं आहे म्हणजे त्या नवऱ्या मुलाला तिला खावटी हा प्रकार द्यावा लागतो. लक्षात घ्या, खावटी म्हणजे मेंटेनन्स, ज्याला इंग्लिशमध्ये मेंटेनन्स हा शब्द म्हणतात. आता खावटी म्हणजे काय, तर जर ती त्याच्यापासून वेगळी राहत असेल आणि तिने जर कोर्टामध्ये त्याच्या विरुद्धात केस फाईल केली असेल तर अशा ठिकाणी तिला खावटी मिळते. आणि ही खावटी म्हणजे मंथली एक स्पेसिफिक अमाऊंट म्हणजे काही पैसे मिळतात, त्या पैशामधून तुम्ही तुमचं म्हणजे ती मुलगी स्वतःचं आणि मुलाबाळाचं पालन पोषण करू शकते. ही तरतूद कायद्याने करून दिली आहे. तिला त्या घरात हाणामारी होते आहे का, तिच्याशी छळ होतो आहे का, तिला कोणत्या प्रॉब्लेम्स तिला त्या घरामध्ये जात आहेत, यासाठी कोर्ट आहे. कोर्टामध्ये केसेस फाईल झाल्यानंतर तो जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये तिला कशावर तिचं आयुष्य निर्भर आहे म्हणून तिला मेंटेनन्स म्हणजेच खावटी हा प्रकार देण्यात येतो. मग आता खावटी हा प्रकार प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट या कायद्यानुसार तुमचा कव्हर केलेला आहे. म्हणजे एक फार मोठा कायदा झालेला आहे. आणि जशी मी तुम्हाला विशाखाची केस सांगितली की विशाखाची केस झाल्यानंतर जशा विशाखा समिती स्थापन झाली होती त्याप्रमाणे आज आपल्यासाठी अमरावती जिल्ह्यातील लोकांसाठी फार गर्वाची गोष्ट आहे की आज आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर मॅडम यांच्या हस्ते अमरावतीला 8 महिलांच्या तक्रार निवारण केंद्रांचे स्थापना होते आहे. हे 8 कार्यालय फक्त तुमच्या आणि तुमच्या कंप्लेंट्स रजिस्टर करून घेणे, त्या प्रोसेसेस तुम्हाला सांगणे, तुमच्या ज्याही गोष्टींना तुम्ही सामोरे जात आहात किंवा काय वाईट तुमच्या आयुष्यात जे घडत असेल त्या सर्व गोष्टींचं निवारण करण्यासाठी ते 8 कार्यालय आजच्या दिवशी स्थापन होत आहेत. येत्या 1 वर्षात ती रेग्युलराइज होतील आणि ती फार महत्वाच्या गोष्टी तुम्हाला तिथे तुम्ही शेअर करू शकता ज्या की तुम्ही बाहेर समाजासोबत शेअर करू शकत नाही. म्हणून ती कार्यालय ही तुमच्या डेव्हलपमेंटसाठी, तुमच्या विरोधात काही होऊ नये याच्यासाठी स्थापित होत आहे. ही गर्वाची बाब आहे आपल्यासाठी. त्यानंतर आता बरेचसे हे आस्पेक्ट कव्हर झाले लिगल की म्हणजे खावटी मिळते आहे, प्रॉपर्टीमध्ये अधिकार आहे, सुरक्षिततेचाही अधिकार आला आहे, समित्या स्थापन होत आहेत, म्हणजे आपल्यासोबत काही होणार नाही ही गोष्ट ही भावना तुम्हाला आता येत असेल. माझ्या सोबतच तुम्हाला सांगू इच्छिते की महाराष्ट्रामध्ये एक नवीन चेंज येणार आहे. आता महाराष्ट्राच्या कायद्यामध्ये येणारा चेंज कोणता, तर महाराष्ट्रात एक शक्ती मसुदा तयार झाला आहे. शक्ती बिल हे स्पेसिफिकली महिला आणि मुलांच्या कायद्यांसोबत डील करणारं बिल आहे जे सध्या अजून पारित व्हायचं आहे. म्हणून त्याला आपण बिल म्हणूया, कायदा म्हणू नये. जोपर्यंत तो सहसंमतीने पारित होत नाही तोपर्यंत तो कायदा बनत नाही आणि म्हणून शक्ती बिल म्हणूया. मी तुम्हाला फक्त शक्ती बिल याच्यासाठी सांगते आहे की त्याच्यामध्ये काय काय योजना, प्रयोजन आणि त्याच्यामध्ये काही विशेष तरतुदी केल्या आहेत ज्या आज फार महत्वाच्या आहेत. मग सर्वात महत्वाच्या तरतुदी त्याच्यामध्ये अशा आहेत की आता आपण बोलतो आहोत की काळ बदलला, परिस्थिती बदलली, स्त्रियांची असलेली पोझिशन चेंज झाली आहे, स्त्रिया काम करत आहेत, सर्व ठिकाणी त्या ऍक्टिव्ह झालेल्या आहेत, सोबतच कायद्याचाही सपोर्ट आहे. मग मला तुम्हाला हे सांगावंसं वाटतं की एवढे जर कायदे आपल्यासाठी आहेत, सर्व अधिकार आपल्याला बहाल केलेले आहेत, तर मग आज कुठेतरी त्याचा गैरवापर होऊ नये ही जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. म्हणजे एखाद्याचा बदला घेऊ, एखाद्याने माझ्याशी असा वागला, भूतकाळात माझ्यासोबत असं झालं होतं म्हणून वर्तमान काळात या कायद्याच्या अंतर्गत मी त्याला कसं डिवचून दाखवू, ह्या गोष्टी करू नका मैत्रिणींनो. गैरवापर करू नका. कायदा तुमच्यासाठी आहे, कायदा समाजाला प्रोटेक्ट करण्यासाठी आहे आणि चांगल्या गोष्टी आणण्यासाठी आहे. परंतु गैरवापर हा जेव्हा फार प्रमाणात होतो आहे हे आज निदर्शनास येत आहे. असं नाही, महिलांसाठी आहे, महिलांच्या डेव्हलपमेंटसाठी आहे, ही फॅक्ट आपण मान्य केली आहे. परंतु गैरवापर होऊ देता कामा नये. कारण आपण कुठून आलोय, मी परत तुम्हाला त्या पॉइंटवर नेते की आपण इतिहासातून आलो आहे, आपण एवढा मोठा लढा लढून आलो आहे, मग आज आपण या गोष्टीसाठी नाहीये. म्हणून मला माझ्या मित्रांना तसंच सर्व शिक्षक वृंदांना पण सांगावेसे वाटते की शक्ती बिलामध्ये अशी तरतूद केलेली आहे
की जिथे असं म्हटलं आहे की कुठे कायद्याचा गैरवापर जरी होत असेल तर ते निदर्शनास यावे. प्रत्येक केस ही वेगळी असते, तिची खोलवर चौकशी व्हावी, ती चौकशी एवढ्या खोलवर व्हावी की त्याचं रिअल फॅक्ट काय आहे हे कोर्टासमोर यावं. त्यानंतर आपण बघतो की समाजामध्ये रेप आणि ऍसिड अटॅकचे फार घटना घडत आहेत आणि ह्या घटनांसाठी कंट्रोल करण्यासाठी म्हणून महाराष्ट्रामध्ये एक नवीन कायदा येतोय आणि त्याचं अजून बिल आहे, ते शक्ती बिलामध्ये त्याचं मेन्शनिंग केलेलं आहे. आता शक्ती बिलामध्ये मेन्शनिंग असं आहे की रेप आणि ऍसिड अटॅकच्या केसेस फार होतात आणि ह्या फार भयंकर आणि ग्रीवियस ऑफेन्सेस आहेत जे मुलींच्या अगेन्स्टमध्ये, स्त्रियांच्या अगेन्स्टमध्ये होतात. आपण कन्सिडर करूया. म्हणून शक्ती बिलामध्ये अशी तरतूद आहे की असे जर ऑफेन्सेस होत असतील, कोर्टाची प्रोसिजर ही फार लांबणीवर जाते हे आपल्याला सर्वांस माहिती आहे. कारण ती प्रोसिजर आहे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ यू हॅव टू फॉलो बिंग अ सिटीजन ऑफ इंडिया and following all the principles of your constitutional laws, you have to follow the due process of law. आता ही ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे काय की जी प्रोसिजर तुम्हाला कायद्याने दिलेली ना, ही प्रोसिजर तुम्हाला फॉलो करायची आहे. मग ही फॉलो करायची म्हणजे काय, लांबणीवर प्रकरण जातं. म्हणून शक्ती बिलामध्ये अशी तरतूद येते आहे की स्पीडी डिस्पोजल ऑफ केसेस, म्हणजेच जलद गतीने न्याय हा स्त्रियांना मिळावा. प्रत्येक कोर्टामध्ये 15 दिवसाच्या आत इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी कंप्लीट करावं, प्लस 30 दिवसाच्या आतमध्ये कोर्टाने निर्णय द्यावा. ही शक्ती बिलामध्ये तरतूद आहे. आता शक्ती बिल जेव्हा पास होईल त्याच्यानंतर ते इम्प्लिमेंट झाल्यानंतर, सिस्टीम सोबत रुळल्यानंतर रेग्युलराइज होईल, जेणेकरून हे जे सर्व गुन्हे घडतात त्याला आळा घालण्यात येईल. म्हणजेच काय की येणारा जो चेंज आहे हा फार ड्रास्टिक आहे, सोबतच जी सध्या परिस्थिती बदलली आहे याच्यानुसार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगत होती की इतिहासामध्ये वेगळं आव्हान होतं, आज वेगळं आव्हान आहे आणि या आव्हानांनुसार, समस्येनुसार कायद्यांमध्ये पण तशा तरतुदी येतात. नवीन नवीन आहे म्हणजे फॅमिली इन्स्टिट्यूशन समोर नवीन प्रॉब्लेम्स आहेत. फॅमिली इन्स्टिट्यूशन्स म्हणजे कौटुंबिक न्यायालयांसमोर नवीन नवीन ऑप्शन्स, नवीन नवीन आव्हान आहे. नवीन नवीन आव्हानांमध्ये असं आहे की सर्वात प्रथम येतं ते म्हणजे की आता लिव्ह इन रिलेशनशिपचा फॅड आहे. त्याच्यावर मी जास्त फोकस करणार नाही कारण फार मोठा विषय आहे. अजून ज्याला भारतामध्ये लिगॅलिटी नाही आहे किंवा त्याच्याबद्दल काही कायदा नाही आहे ज्याच्यामुळे तो स्पेसिफिकली गव्हर्न होईल. म्हणून मी सांगते, हे मला उदाहरण याच्यासाठी द्यायचं आहे तुम्हाला लिव्ह इनचं, की आधुनिक काळात जगतो आहोत, तंत्रज्ञानाच्या फार जवळ जगतो आहोत, म्हणून परिस्थिती बदलते आणि परिस्थिती बदलत आहे म्हणून कायद्यांमध्ये सुद्धा सुधार येतोय. मग ह्या सर्व गोष्टी डिस्कस करत असताना जो IPC आहे, इंडियन पिनल कोड आहे, क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे, हे क्रिमिनल लॉज आहेत. हे क्रिमिनल लॉ स्पेसिफिकली क्रिमिनल केसेसशी डील करतात. मग जर तुमच्यासोबत जर आज एक साधा गुन्हा घडत असेल, साधा टच जरी तुम्हाला कुठे होत असेल, चुकीचा स्पर्श, चांगला स्पर्श याचा अर्थ तुम्हाला फार चांगला कळतो आणि ह्या सर्व गोष्टी, हे सर्व जे अपराध आहेत हे नमूद केलेले आहेत, त्याच्याबद्दल फार सिव्हिअर पनिशमेंट, फार शिक्षा त्यामध्ये दिलेली आहे, ज्याला आपण शिक्षा म्हणतो. ही पनिशमेंट एवढी सिव्हिअर आहे की ज्याच्यामुळे आज सर्व काही जे आपण बघतोय ते रेग्युलराइज होत आहे. म्हणून काय आहे की कायदा हा झालेला आहे, नवीन येणारे बदल पण रस्त्यावर आहेत, परंतु बिंग सिटीजन ऑफ इंडिया आपली काय जबाबदारी याच्यावर आपलं फोकस असलं पाहिजे. बघा, सर्व मैत्रिणींना, सर्व मॅडम लोकांना सांगते की आपण कोणत्या वातावरणात काम करतो, आपल्या कोणत्या लोकांशी रोज भेटतो, आपण कोणत्या लोकांशी कसा संवाद करतो, आपण कोणत्या लोकांच्या सानिध्यात राहतो, ही सर्व गोष्ट फार महत्वाच्या आहेत. कारण की या सर्व गोष्टी तुमच्या डिपेंड करतात, ही तुमची पर्सनल जबाबदारी आहे. बघा, याच्यासाठी कोणी जिम्मेदार नाहीये, कोणी जिम्मेदार म्हणजे जबाबदार नाहीये या गोष्टीसाठी कोणी. कारण की कसं की तुम्ही कुठे राहता आहात, तुम्ही काय करता आहात, तुम्ही कोणत्या स्थळावर जाता आहात, ही सर्व गोष्ट तुम्हाला माहिती आहे. तुमच्याशिवाय इतर कोणी यासोबत डील करू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की पर्सनली तुमची काहीतरी जबाबदारी आहे, जी जबाबदारी तुम्ही निभावली पाहिजे. बाकी सर्व गोष्टींसाठी प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्हाला कायदा आहे, कायद्यातील तरतुदी आहे, त्यानंतर सोबत तुम्हाला तुमच्या आज फार मोठ्या संघटना काम करत आहेत, त्या स्पेशली फॉर विमेन राईट्स काम करत आहेत. मोठी मोठी NGOज ही फक्त मुलींसाठी काम करतायत, ज्या विधवा मुली आहेत, त्यानंतर बऱ्याचशा मुली ज्या ट्रॉमॅटाइज झाल्या किंवा रेप सारखे इन्सिडेंट झाल्यानंतर मुलींमध्ये ज्या सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स डेव्हलप झाले आहेत. मग ह्या सर्व गोष्टींसाठी डील करण्यासाठी काही NGO स्थापन झाली आहेत, जी NGO त्यांना या सर्व सिच्युएशन मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. मग अशी सामाजिक सुद्धा डेव्हलपमेंट होते. म्हणजे याचा अर्थ हा नाही की तुम्हाला कायद्याचं पाठबळ आहे, सामाजिक पाठबळ आहे, सोबतच तुमची स्वतःची जबाबदारी आहे. ह्या सर्व फॅक्टर्सवर आपण कॉन्सन्ट्रेट करतोय.
मग या सर्व फॅक्टर्सवर आपण कॉन्सन्ट्रेट करत असताना मला असं वाटतं की आज आपण सक्षम आहोत आणि स्त्री ही आज अबला राहिली नाहीये, कारण की तिच्याकडे फार मोठ्या संध्या उपलब्ध आहेत. मग मला आज माझ्या मैत्रिणींना पण सांगावं असं वाटतं की बघा, आज एवढा मोठा चेंज झाला आहे. मेरी झेटकिनने आपल्यासाठी एवढा मोठा लढा लढला, तिथून तो पूर्ण लढा भारतापर्यंत आला, आपल्यापर्यंत पोहोचला. लाखो करोडो स्त्रियांनी बलिदान दिलं आहे आपल्यासाठी आणि म्हणून आपण या पोझिशनवर आहोत. या पोझिशनवर जर आपण आहोत तर आपली पण काही कर्तव्य आहेत. कारण प्रत्येकाला वाटतं, जसं प्रत्येक मोठ्या स्त्रीचं नाव आपण ऐकतो आणि जेव्हा आपण स्मित हास्य करतो तेव्हा आपल्याला पण वाटतं की अशी समाजात ओळख माझी सुद्धा व्हावी आणि ही समाजात ओळख निर्माण करण्याची जबाबदारी तुमची आहे. मग म्हणून मला असं वाटतं की बघा, निर्माण करण्यात काय लागतं ना हे सर्वांना माहिती आहे. फक्त ते कसं सत्यात उतरवावं हे तुमच्या हातात आहे. म्हणून स्वप्न म्हणजे बऱ्याचशा स्त्रियांनी स्वप्न बघितली, पहिले स्वप्न बघितली, त्यावर विचार केला आणि त्या स्वप्नांना त्यांचं ध्येय बनवलं आणि त्या ध्येयाला प्रत्यक्षात उतरवलं. आणि प्रत्यक्षात उतरवणे ही फार मोठी गोष्ट आहे, ही फार छोटी गोष्ट नाही आणि सोपी गोष्ट नाही. त्याला सातत्य लागतं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कन्सिस्टन्सी म्हणतो. म्हणून आज जर एवढा लढा आपण लढून इथवर पोहोचलो आहोत तर आज प्रयत्न करा, जिद्द, चिकाटी, मेहनत हे गुण अंगी बाळगा आणि असं काहीतरी समाजात आपली ओळख निर्माण करा. म्हणजे बघा, समाजात ओळख निर्माण करणे म्हणजे फार मोठ्या स्तराला तुम्हाला ओळखल्या गेलं पाहिजे, त्यासाठी मोठ्या पदावर गेलं पाहिजे असं मी म्हणत नाही. पण तुमच्या परीने तुम्हाला माहिती आहे की तुमचा इंटरेस्ट कुठे आहे, तुम्हाला कसं डेव्हलप व्हायचंय. आणि आज तंत्रज्ञान आपल्या जवळ आहे, सर्वात महत्वाचा विषय हा की तंत्रज्ञान आपल्या जवळ आहे. मग तंत्रज्ञान आपल्या जवळ असल्यामुळे आपण जगाला कनेक्ट होतोय. मग जगाला कनेक्ट होता म्हणून आपल्याला माहिती आहे की किती क्षेत्र आपल्यासाठी अवेलेबल आहे, किती क्षेत्रात आपण करिअर करू शकतो. आणि स्वावलंबी बना ना. म्हणजे विचार करा की इंडिपेंडेंट वुमेन कशी वाटते. एक इंडिपेंडेंट वुमेन जेव्हा काम तेव्हा तिला कोणत्यासाठी दुसरीकडे नाही. आणि आपण समाज पद्धतीचा कुटुंब पद्धतीमध्ये सुद्धा जर तुम्ही तुमच्या म्हणजे आपण आज प्रत्येक कुटुंबात पाहतोय की स्त्रिया ह्या काही ना काही लघु उद्योग तरी करतातच आहेत. जरी त्या खाजगी नोकरीत आहेत, काही सरकारी नोकरीमध्ये, पण लघु उद्योग सुद्धा करतात. म्हणजे आपल्याला जर प्रेरणा घ्यायची असेल तर फार मोठे उदाहरण आपल्या समोर आहे. मोठ्या मोठ्या स्त्रियांनी केलेल्या लढ्याची प्रेरणादायक उदाहरणे आपल्या समोर आहे. म्हणून मला असं वाटतं की सर्व काही अवेलेबल आहे, फक्त आज वेळ आली आहे स्वतःला ओळखण्याची, स्वतःचं करिअर इस्टॅब्लिश करण्याची, इंडिपेंडंट बनण्याची. कारण की आज काळ बदलला आहे, सामाजिक सपोर्ट आहे, घरून सपोर्ट आहे. कारण की बघा, जो जुना काळ होता, दादा बाहेर जायचा आणि ताई घरात स्वयंपाक करायची, पण आता तो काळ राहिला नाही. म्हणून मी त्यावर भाष्य सुद्धा केलं नाही. कारण काय झालंय की ग्रामीण भागातल्या मुली तालुका लेवलवर येत आहेत, तालुक्यातल्या मुली जिल्हा लेवलवर येत आहेत आणि जिल्ह्यातल्या मुली मेट्रोज मध्ये जात आहेत. म्हणजे काय आहे की टोटल ऍक्सेस मुलींना आहे. आता असं राहिलं नाहीये. असमानता जरी काही थोड्या प्रमाणात आहे, मी डिनाय करत नाही, थोड्या प्रमाणात जरी कुठे तुम्हाला वाटत असेल, परंतु कायदा तेवढा स्ट्रॉंग आहे. स्त्री ही अन्यायासाठी बनली नाहीये. लक्षात घ्या, या वाक्यावर मी स्ट्रेस देते की स्त्री अन्यायासाठी बनली नाहीये. अन्याय होत असेल तर कोर्टाची दारं सताड तुमच्यासाठी उघडी आहेत. घाबरून जाऊ नका, कोणत्याही गोष्टीला घाबरून न जाता समोर जा. आयुष्यात प्रॉब्लेम्सला फेस करायला शिका आणि त्याचं निवारण करण्यासाठी फार मोठी ऑप्शन्स तुमच्यासाठी आज अवेलेबल आहे. म्हणून घाबरून न जाता सर्व गोष्टीपेक्षा पुढे जा आणि फार विचार केल्यापेक्षा नवीन स्वप्न पहा आणि स्वप्न सत्यात उतरवा. यापेक्षा मोठा संदेश काय द्यावा आज दुसरा काही असू शकत नाही. कारण सर्व आपण डेव्हलपिंग प्रोसेसमध्ये आहोत, आपण सर्व एक विद्यार्थी आहोत, अजून आपलं फार आयुष्य बाकी आहे. आणि मी पण एक साधारण विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी आहे तुमच्यासारखी. त्यामुळे मला पण खूप आयुष्याचे अनुभव नाहीत, परंतु जेवढे अनुभव मी घेतले, कायद्याची विद्यार्थिनी असल्यामुळे कायद्याचा अभ्यास केला, त्यामुळे मी तुमच्यासोबत आज हे सर्व काही शेअर करू शकत आहे. आणि म्हणून ही माझी स्वतःची एक्सपिरियन्सेस होती आणि ती मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर आता आज महिला दिनी हा एक निश्चय बाळगा मनाशी सुद्धा. आणि माझ्या मित्रांना सुद्धा मी एक संदेश देते की घाबरून जाऊ नका. महिलांना अधिकार आहे, महिलांची परिस्थिती स्ट्रॉंग झाली आहे, मग आज महिलाच पुढे का, मग आज महिला दिनावर महिलांवरच भाष्य का. तर मी तुम्हाला पण सांगू इच्छिते की बघा,
गैरवापर जर होत असेल किंवा कुठे काही आढळत असेल तर कोर्टामध्ये दोन्ही बाजूंचा विचार केला जातो. आपली न्यायाची जी सिस्टीम आहे, जी ज्युडिशरी आहे, ही सर्व सिस्टीम पेक्षा वेगळी आहे. कोर्टामध्ये जे सिद्ध केलं जातं त्याच्यावरच विश्वास ठेवला जातो. म्हणून दोन्ही साईडनी तिथे नेहमी ऍडज्युडिकेशन होते. जी कोर्टाचा न्यायनिर्वाळा देत असताना कोर्ट दोन्ही साईडनी विचार करतं. असं कधीही होत नाही की स्त्रियांना अधिकार मिळाले म्हणून स्त्रियांच्या बाजूला न्याय जातोय म्हणून तुम्हीही घाबरून जाऊ नका. सर्व गोष्टींची उदाहरणं म्हणजे सर्व गोष्टींसाठी उदाहरणं आहेत, मार्ग आहेत, सर्व अवेलेबल आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांना आणि सर्वांना माझं सांगणं आहे की कोर्टात दोन्ही गोष्टींचा विचार केला जातो. म्हणून तुमच्यासाठी पण एक फार मोठा ऑप्शन अवेलेबल आहे असं आज मी तुम्हाला सांगते. या सर्व जो माझा अनुभव होता मी तुम्हाला सांगितला आणि त्यानंतर तुम्हाला मी फार संदेश दिला आहे. तसेच डॉक्टर संयुक्ता देशमुख मॅडमनी जो संदेश दिला त्या संदेशवर फोकस करा. मॅडमनी खूप एनर्जेटिक तुम्हाला संदेश दिलेला आहे. सोबतच बाकी आयोजकांनी माझा जो परिचय दिला त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. आणि JD पाटील सांगरुळकर महाविद्यालयाचे प्राचार्य त्यानंतर सर्व शिक्षक वृंद यांची मी फार आभारी आहे. कारण एक मी साधारण विद्यार्थिनी आहे आणि मला आज इथे बोलण्याची संधी दिली त्यामुळे मी फार ओव्हरवेल्म झाली आहे सर्व ऐकून. आणि सर्वात शेवटी सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सावरकर मॅडम. अतिशय सुंदर विचार मॅडमने आपल्या समोर मांडले आहेत. त्यामध्ये महिलांचे अधिकार, समाजामध्ये महिलांसोबतचा भेदभाव कसा असतो, महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना कशी असते, स्त्री पुरुष भेदभाव, त्याच्यानंतर विशाखा समिती स्थापन कशी झाली, कुठे झाली, खावटीबद्दल, कायद्याबद्दल, अन्यायाबद्दल गुंजन सक्सेना यांचं उदाहरण देऊन अशा बऱ्याच विषयावर मॅडमनी अतिशय सुंदर असे विचार आपल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले आहे. मॅडम, नक्कीच तुमच्या विचारांचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना होईल. थँक्यू व्हेरी मच सावरकर मॅडम. धन्यवाद मॅडम. महिलांच्या प्रती सन्मान, आदर आणि प्रेम व्यक्त करण्याच्या उद्देशाने जागतिक महिला दिवस संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. शेवटी मला एवढेच म्हणावेसे वाटते, माझ्या आयुष्यातील समस्त स्त्री वर्गाला माझे आयुष्य प्रेमाने फुलवून मायेची व सुरक्षिततेची पांघरण घालून माझे आयुष्य सुंदर बनवल्याबद्दल शतशत नमन करते. थँक्यू व्हेरी मच सावरकर मॅडम. वेलकम मॅडम. माननीय प्राचार्य डॉक्टर दीनदयाल ठाकरे सरांना अशी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे, सॉरी अध्यक्षीय भाषण करावे. माझा ठाकरे आवाज सर? येतो का? हो आवाज सर, येऊन येत राहिला? आहे, येत आहे सर, येत आहे. हा, ठीक आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मृतीला मी सर्वप्रथम अभिवादन करतो. JD पाटील सांगरुळकर महाविद्यालयाचे संस्थापक बाबासाहेब सांगरुळकर ज्यांनी अथक परिश्रमातून या महाविद्यालयाची विज्ञान शाखा सुरू केली, अशा दादीजी यांच्या सुद्धा पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. आज श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब आजच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये असलेल्या याच महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉक्टर संयुक्ता देशमुख मॅडम, विजयालक्ष्मी सक्सेना मॅडम आणि आतापर्यंत ज्यांनी आपल्याला कायद्याचं स्त्रियांच्या प्रोटेक्शन बद्दल, स्त्रियांच्या अधिकाराबद्दल अतिशय सुंदर माहिती आम्हाला आमच्या विद्यार्थिनीला महाविद्यालयाला दिली, अशा गुंजन सावरकर मॅडम, या सर्वांना तर मी सर्वप्रथम धन्यवाद देतोच. परंतु महाविद्यालयाच्या प्राध्यापिका ज्यांनी
हा जागतिक महिला दिन म्हणून या दिवशी आणि कोरोना 19च्या काळामध्ये अशा विद्वान स्त्रियांचं आपल्याला जे मार्गदर्शन राबवलं त्याबद्दल महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापिका यांचं सुद्धा मी यावेळेस अभिनंदन करतो. असं आहे की मॅडमनी सांगितलं, सावरकर मॅडमनी, हा महिला दिन आपण साजरा करतो आणि या महिला दिनानिमित्त आपण जे जागतिक लेवलवर बघतो आहे, या जागतिक लेवलवर जे महिलांना प्रोटेक्शन उपलब्ध केलं म्हणून महिला बलवान झाल्या काय असं जर आपण म्हटलं तर मला कदाचित असं वाटतं की अर्थात नाही. महिला ह्या बलवान होत्याच. वेदामध्ये, पुराणामध्ये आणि संत वाङ्मयामध्ये तुम्ही जर बघितलं तर महिलांना हे प्रथम स्थान आहे. याचं कारणच असं की आपल्या संस्कृतीमध्ये परंपरेने नारीला हे शक्ती समजण्यात आलं. आणि कारण काय, नुसतं शक्ती समजण्यात आलं नाही, कारण आपण जर पाहतोय, मॅडमनी सांगितलं की सावित्रीबाई फुले, झाशीची राणी इंदिरा गांधी आणि कल्पना चावडा हे मला माहिती असलेल्या या स्त्रियांचं नाव घेतो की ज्यांनी जागतिक लेवलवर सुवर्ण अक्षरामध्ये आपलं नाव कोरलेलं आहे आणि एक आदर्श स्त्रियांसमोर ठेवलेला आहे. आपण पाहतोय की जी स्त्री शिकलेली नाही आहे, परंतु ती जरी शिकलेली नसेल तरी पण तिचे विचार स्त्रियांविषयी हे फार श्रेष्ठ आहे. याचं उदाहरण म्हणजे असं की मी माझं स्वतःच समजतो. माझी आई ही शिकलेली नव्हती, परंतु मी या पोस्टवर जिथं आहे हे फक्त माझ्या आईमुळे आहे की जी अशिक्षित असताना सुद्धा तिचे विचार जे बलवान होते, जे विचार चांगले होते, त्या विचारामुळे मी यापर्यंत, या पोस्ट पर्यंत पोहोचू शकलो. सांगण्याचं तात्पर्य असं की कोणीतरी कवीनं म्हटलेलं आहे, नारी नारी मत निंदो, नारी नारी मत निंदो, नारी बहुत बलवान, जिसपे कुछ में पैदा हुए रामकृष्ण हनुमान. म्हणजे ज्या नारीमुळे की ही एवढे मोठे कर्तृत्व त्यांनी केलं ते फक्त नुसतं नारीमुळे किंवा स्त्री शक्तीमुळे शक्य झालं. आपण पाहतो, मी एक छोटा प्रसंग तुम्हाला सांगतो की संत ज्ञानेश्वर महाराज 12व्या शतकामध्ये मी तुम्हाला घेऊन जातो. आणि जेव्हा 12व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज हे समाधी, संजीवन समाधीकडे चालले होते, तेव्हा रुक्मिणी मातांचं एक शब्द आहे, तेव्हा सांगितलं झालं की ज्ञानेश्वर महाराज हे किती प्रकांड पंडित होते. ज्ञानेश्वर महाराजांनी किती क्रांती केली जीवनामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये. त्यावेळेस रुक्मिणी मातेचं एक वर्णन होतं आणि त्यांनी असं म्हटलं की या ज्ञानदेवाचं वर्णन तर मला करणेच आहे, परंतु धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. ज्या कुशीमध्ये ज्ञानदेवानी जन्म घेतला त्या कुशीची सर्वात श्रेष्ठता आहे, त्या मातेला मी वंदन करतो, असं हे रुक्मिणी मातेचं एक वाक्य आहे. अर्थात मला हे सांगायचं आहे, या गोष्टीविषयी जर मी बोललो तर अनेक लोकांचे आक्षेप येतील, परंतु जे नारीला बलवान केलेलं आहे, जे नारीला शक्ती म्हणून संबोधलेलं आहे, ती खरी शक्ती आहे. मॅडमनी सांगितलं, सावरकर मॅडमनी शेवटच्या भाषणामध्ये त्यांचे 2-3 वाक्य मला खूप मनाला भावले. जर तुम्हाला गव्हर्नमेंटचं प्रोटेक्शन असेल म्हणून तुम्ही सबला स्वतःला समजता काय? तुम्ही त्यांचा आधार घेऊन म्हणून तुम्हाला स्वतःला समजता काय? नाही. त्यांच्या मनामधून त्यांनी खरोखर जी आपली नकारात्मकता आहे, जे आपलं अबलापण आहे ते काढून मी सबला आहे आणि पुरुषांच्या बरोबरीनेच नव्हे तर पुरुषापेक्षा चांगलं काम सुद्धा करू शकतो, ही भावना प्रत्येक नारीनं आपल्या मनामध्ये आणणे अत्यंत आवश्यक आहे. महाविद्यालयामध्ये आज जर आपण पाहिलं तर विद्यार्थिनींची संख्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त आहे. या महाविद्यालयामध्ये आर्ट फॅकल्टीमध्ये मुलगी ही 10वी मेरिट आलेली आहे. ज्या टेस्ट घेतल्या जातात, ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम घेतले जातात, त्यामध्ये आमच्या महाविद्यालयाची मुलगी ही महाराष्ट्रामधून प्रथम आलेली आहे. सांगण्याचं तात्पर्य की स्त्रियांनी सुद्धा या देशाची संस्कृती घडवली. स्त्रियांनी शैक्षणिक कार्य उंचावर नेण्याकरता सर्वात मोठे प्रयत्न केले, म्हणून स्त्री ही सर्वश्रेष्ठ आहे, ती सर्वश्रेष्ठच राहणार आहे. त्याला अबला समजणे म्हणजे आपण कुठंतरी कमी पडतो हे निश्चित सर्वांनी जाणून घ्यायचं आहे. आणि नारी जर श्रेष्ठ झाली
नारी जर या देशाची श्रेष्ठ राहिली तर मला असं वाटतं की जो 21वे शतक आपण भारताचं बघून राहिलो त्या 21व्या शतकामध्ये नारींचं सर्वात जास्त कंट्रीब्युशन असेल असं मला सांगावंसं वाटतं. मित्रो, मला या दिनी हेच सांगायचं आहे की नारी ही बलवान असून नारी ही स्त्रियांच्या किंवा पुरुषांच्या बरोबरीनं कार्य करू शकते हे मला ठाम विश्वासानं सांगावंसं वाटतं. आज संयोगिता मॅडम इथं उपलब्ध झाल्या आणि डॉक्टर गुंजन सावरकर मॅडम, ऍडव्होकेट गुंजन सावरकर मॅडम इथं उपलब्ध झाल्या. त्यांनी खरोखर चांगले विचार आमच्या मुलींसमोर एक प्रगट केले, त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद ठाकरे सर. यानंतर आभार प्रदर्शन होईल. मी दिवाण मॅडमला अशी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम मी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वर्गीय डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख तसेच JD पाटील सांगोळकर महाविद्यालयाचे संस्थापक स्वर्गीय श्री बाबासाहेब सांगोळकर तसेच विज्ञान शाखेच्या प्रणेता स्वर्गीय कोकिळाताई गावंडे यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करते. आज JD पाटील सांगोळकर महाविद्यालयाच्या महिला सल्लागार समिती व इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन अमरावती चॅप्टर च्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन 2021 आपण साजरे करीत आहोत. एक स्त्री, ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे, ती माया आहे, ती सुरुवात आहे आणि तीच नसेल सारा काही व्यर्थ आहे. सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर दीनदयाळ ठाकरे, प्राचार्य JD पाटील सांगोळकर महाविद्यालय दर्यापूर यांनी अध्यक्षस्थान भूषवले व आपणास अमृततुल्य मार्गदर्शन केले त्याबद्दल मी आयोजन समितीच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करते. धन्यवाद सर. कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख अतिथी डॉक्टर संयोगिता देशमुख मॅडम, प्राचार्या विमलाबाई देशमुख महाविद्यालय अमरावती यांनी आपल्या विनंतीला मान ठेवून उपस्थिती दर्शवली व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे कोटी कोटी धन्यवाद मानते. धन्यवाद मॅडम. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून लाभलेल्या आपल्या लाडक्या ऍडव्होकेट गुंजन सावरकर दर्यापूर यांनी महिला सशक्तीकरण, त्यांचे न्याय, त्यांचे हक्क याबद्दल त्यांच्या उत्कृष्ट अशा भाषणात